तर अंतरिम बजेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या मोठ्या घोषणा झालेल्या दिसत नाहीये आणि श्वेतपत्रिका केंद्र सरकार सादर करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे। तर जुलै महिन्यामध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करू असं सुद्धा निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे। जुलै महिन्यामध्ये आमचं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल आणि त्या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारतासाठीचा निश्चित रोडमॅप सादर केला जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे। तर काही वेळापूर्वी म्हणण्यापेक्षा काल पंतप्रधान मोदींनी आमचं सरकार हे पूर्ण बजेट सादर करेल असा विश्वास व्यक्त केला होता आणि त्यानंतर आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुद्धा आमचं सरकार पूर्ण बजेट जुलै महिन्यामध्ये सादर करणार असं सांगितलेलं आहे। याचाच अर्थ आता जे लोकसभा निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आमचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत येणार असा विश्वास व्यक्त केला जातोय आणि त्यानुसार येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सरकार स्थापन होईल त्यानंतर जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे। मात्र एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही। सरकारने केलेल्या कामगिरीचा अर्थमंत्र्यांनी आजच्या बजेट या अर्थसंकल्पामध्ये पाढा वाचल्याचं पाहायला मिळालं आहे। तर नोकरदार वर्गाला मोठी आशा होती, त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, गृहिणींना सुद्धा महागाई कमी होण्याची अपेक्षा होती, पण तशा प्रकारच्या कोणत्याही घोषणा झाल्याचं दिसत नाहीये। आणि याविषयी बोलण्यासाठी अजित नवले शेतकरी नेते आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नवले सर, हा अंतरिम बजेट होता पण येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत लोकसभेच्या, त्यामुळे लोकांना काहीतरी घोषणा केल्या जातील, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल असं बोललं जात होतं, पण तसं काही होताना दिसत नाहीये। तुमच्या मते हा अर्थसंकल्प कसा होता? शेतीचं जे संबंध अर्थशास्त्र बिघडलेलं आहे ते सुधारण्यासाठी एक संधी म्हणून खरं तर नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारला हे बजेट होतं। मात्र ह्या संधीचं बिलकुल कोणताही उपयोग करून घेतलेला दिसत नाही। शेतकऱ्यांच्या पदरी पूर्णपणाने निराशा, ग्रामीण अर्थकारणाच्या पदरी सुद्धा पूर्णपणाने निराशा पदरात पडलेली आहे। शेतीमधला असलेला तोटा, त्याच्यामुळे वाढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ग्रामीण बकालता आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढत असलेली बेरोजगारी, याच्यावर कोणताही उपाय करण्याची इच्छा केंद्र सरकारची नाही, हेच या बजेटमधून समोर आलेलं आपल्याला दिसतंय। आपण धर्म आणि जातीच्या आधारावर धार्मिक अशा प्रकारचा उद्वेष निर्माण करून निवडणुका जिंकू हा जबरदस्त कॉन्फिडन्स कदाचित त्यांना असल्यामुळेच त्यांनी कोणत्याही प्रकारचा दिलासा ग्रामीण जनतेला, शेतकऱ्यांना आणि श्रमिकांना दिलेला नाही। अत्यंत निराशा करणारा, अत्यंत वैफल्यग्रस्त अशा मानसिकतेत ग्रामीण विभागाला ढकलणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आज सादर झालेला आहे। निश्चितच नवले सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर शेतकऱ्यांसाठी या बजेटमधून काहीही नाहीये आणि शेतकऱ्यांचं जे अर्थकारण बिघडलेलं होतं, जे गणित बिघडलेलं होतं ते सुधारण्याची संधी मोदी सरकारकडे होती, पण ती संधी मोदी सरकारनं गमावल्याची प्रतिक्रिया अजित नवले यांनी दिलेली आहे। तर ग्रामीण भागाला, शेतकऱ्यांना खाईत ढकलणारा असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया सुद्धा अजित नवले यांनी दिलेली आहे। तर शेतकऱ्यांना मोठी घोषणा होईल, शेतकऱ्यांसाठी अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। त्याचबरोबर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे आणि सरकार विरोधामध्ये एक भावना निर्माण होत असल्याचं वारंवार बोललं जात आहे। शेतकरी आंदोलन करतायत। तर मागील काही वर्षांपूर्वी सरकारनं जे काही शेतकरी कायदे आणलेले होते त्याविरोधात सुद्धा एक मोठं आंदोलन उभारलं गेलं होतं। त्यामुळे आता जेव्हा निवडणुका आहेत काही दिवसांवर, त्यावेळेला शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी या बजेटमधून काहीतरी घोषणा होतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष होते आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जो माल आहे किंवा झिरो बजेट शेती आहे याविषयी काहीतरी बोललं जाईल, काहीतरी घोषणा होतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच मात्र शेतकऱ्यांची आणि ग्रामीण भागातील जनतेची निराशा करणारा हे बजेट असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी अजित नवले यांनी दिलेली आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ज्यांचं सगळ्या या संपूर्ण देशातील लोकांचं ज्या बजेटकडे लक्ष लागलेलं होतं ते बजेट नुकतंच सादर झालं आहे, पण बऱ्याचशा लोकांची यातून निराशा झाल्याचं दिसतंय। आणि यावर बोलण्यासाठी अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। टिळक सर, तुम्ही अर्थतज्ञ आहात आणि हा जो अंतरिम बजेट आहे निवडणुकीपूर्वीचा तो सादर झालेला आहे, तुमच्या दृष्टिकोनातून हा बजेट कसा होता? एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की मुळातच हा अंतरिम किंवा इंटेरिम स्वरूपाचा असा अर्थसंकल्प आहे। संसदीय आणि आर्थिक संकेतानुसार याच्यामध्ये कोणत्याही धोरणात्मक घोषणा करता येत नाहीत। सुदैवानं 2019 मध्ये काही प्रमाणात तरी ज्या पद्धतीनं त्याच्या मर्यादांचं उल्लंघन केलं गेलं होतं तसं कोणतंही उल्लंघन यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेलं नाही, हा त्याचा एक सुखावह बाब आहे।
परंतु याच्यापेक्षा जास्त तपशिलात्मक घोषणा जरी करता आल्या नसत्या तरी जनतेपर्यंत ती माहिती पुरवता आली असते. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभांच्या काही राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुका या डोळ्यासमोर ठेवूनही जरूर असतानाही किंवा शक्य असतानाही फारसा राजकीय रंग या अंतरिम अर्थसंकल्पाला दिलेला नाही. आणि जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये आपल्या देशाची आर्थिक स्थिती जरी चांगली असली तरी त्याचा आवाजवी स्तोम किंवा डांगोरा न पिटता जमिनीवर पाय ठेवून सादर केलेला असा हा अर्थसंकल्प आहे. मात्र असं जरी असलं तरी सुद्धा तेल, कोळसा आणि संरक्षण विषयक काही घटना किंवा त्यांचे तपशील या अर्थसंकल्पातनं आले असते तर ते जास्त बरं झालं असतं. विशेषतः लाल समुद्रामध्ये ज्या पद्धतीच्या युद्धाचे वारे घोंगावत आहेत अशा वेळेला अफगाणिस्तान तालिबानच्या युद्धाचा जो अनुभव आहे की तेलाच्या किमतीही वाढतात आणि आपला वाहतूक खर्चही वाढतो, या दृष्टिकोनातनं काही घोषणा जरी नाही तरी धोरण म्हणून जर जाहीर करता आलं असतं तर ते जास्त बरं झालं असतं. कारण एकंदरीतच या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीनं वाढी व विकासाचा दर अधोरेखित केलाय किंवा वित्तीय तूट एका विशिष्ट मर्यादेमध्ये ठेवण्याचं अभिवचन देण्यात आलंय ते पाहू जाता तेलाच्या किमती देशांतर्गत बाजारपेठेमध्ये स्थिर राहणं हे याही दृष्टीने महत्वाचं होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये आर्थिक विकासाचे दर जे निश्चित केले आहेत त्याच्या प्राप्तीसाठीही आवश्यक होतं. विशेषतः यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निराशा वाटण्याजोगं काही होतं असं स्वतःला मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की हा अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे करविषयक कोणत्याही दरामध्ये खरं सांगायचं म्हणजे सरकारला बदल करता येणं शक्य नव्हतं. आणि तसाही जरी विचार केला तरी सुद्धा ते अगदी हा पूर्ण अर्थसंकल्प असता तरीही ते झाले असतं असं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे की गेल्या वर्षीच्या ज्या करदरांमध्ये आता आपल्याकडे कर आकारणी सुरू आहे त्याच्यापासून सरकारला मिळणारं उत्पन्न हे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अंदाजे आकडेवारीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन आर्थिक शिस्तीचं पालन आणि त्याच वेळेला इतर गोष्टींचा विचार करून सरकारनं करामध्ये कोणतेही फरक केले नसावेत असं वाटतं. पण एक गोष्ट नक्की आहे की साहजिकच एक शेअर बाजार म्हणून एक गुंतवणूक क्षेत्र म्हणून प्रत्येकच अर्थसंकल्पाकडून मग तो अंतरिम असू दे किंवा अंतिम असू दे बाजाराच्या आणि क्षेत्राच्या अपेक्षा असतात. आणि तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना काही प्रमाणामध्ये त्याची आवश्यकता वाटत असते. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पातली मला जाणवलेली एक गोष्ट अशी आहे की विवाद केवळ कराचे दर आणि कराचा पाया याचा विचार न करता कराच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींचाही विचार अगदी ह्या अंतरिम अर्थसंकल्पामध्येही करण्यात आला आहे. ही गोष्ट चांगली आहे. विशेषतः ज्या दृष्टिकोनातनं सरकारनं विचार केलाय की 1962 ते 2020 याच्या काळामधल्या ज्या काही आयकर विषयक वैयक्तिक आणि संस्थात्मक करदात्यांच्या अडचणी होत्या त्याच्या संबंधामध्ये 25,000 रुपयापर्यंतचे ज्यांचे टॅक्स रिफंड अडकलेले आहेत त्या काळातल्या डिस्प्युटेड केसेस करता त्यांना देण्यात येणारी सवलत ही कदाचित पुढच्या अंतिम अर्थसंकल्पाची जी लोकसभेच्या निवडणुकांनंतर जून-जुलैमध्ये अपेक्षित आहे त्याच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल वाटतं. आणि हा परिणाम जो आज आता फक्त वैयक्तिक आयकरदात्यांना किंवा संस्थात्मक आयकरदात्यांना मिळाला तो इतरही प्रकारच्या करदात्यांना मिळाला तर एकंदरीतच डिस्प्युटेड अमाऊंटमुळे आर्थिक शिस्तीवरती होणारे परिणाम हे टाळता येतील असं मला वाटतं. टिळक सर, तुम्ही म्हणताय की राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये, मोठ्या घोषणा यामध्ये झालेल्या नाहीयेत. पण आपण जर बघितलं तर 2047 पर्यंत आम्ही भारताला विकसित देश बनवणार अशा प्रकारचं एक आश्वासन या ठिकाणी सीतारामन यांनी दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि एकूणच 2047 पर्यंत आम्ही सत्तेत राहू आणि आम्ही विकसित भारत बनवू असं त्या म्हणताना दिसल्या होत्या. तर याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? एक गोष्ट आपण लक्षात घेऊ, याच्यामध्ये राजकीय रंग देण्याचं काहीही आवश्यकता नाही. तो काही भारतीय जनता पक्ष 2047 साली आर्थिक महासत्ता झाला आहे असं ते म्हणत नाहीयेत. आपला देश राजकीय महासत्ता होईल असं त्या म्हणले आहेत. पण हे उद्दिष्ट केवळ आजच जाहीर झालंय अशातला भाग नाही. अगदी 2009 पासून सुद्धा आपण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे.
कारण 2047 हे मोदींच्या कालखंडाची 25 वर्ष नाहीये, तर भारतीय स्वातंत्र्याची 100 वर्ष आहेत. 2014चा अंतरिम अर्थसंकल्प की जेव्हा मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळेच्या प्रणब कुमार मुखर्जींचंही जर आपण अर्थसंकल्पीय भाषण पाहिलं तर एकंदरीतच आपण जरी एक नवस्वतंत्र राष्ट्र म्हणून 1947ला सुरुवात 1947ला सुरुवात केली आहे, तर 2047 पर्यंत जगातल्या 5 किंवा 10 महत्वाच्या राज्यात आपण जाऊ असा उल्लेख तिथेही होता. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एक आपण लक्षात घेऊया की आपण जर स्वतंत्रापासून 1947 पासून 2024 पर्यंत म्हणजे गेल्या 76-77 वर्षाचा विचार केला तर भारतीय अर्थकारणाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की हे एकट्या मोदी सरकारचं यश नाहीये, हे संपूर्ण सरकारचं यश आहे. आणि ते कारण असं आहे की आपल्या देशामध्ये सरकारची राजकीय रंगसंगती बदलली तरी आपल्या देशाच्या अर्थकारणानं कधीही घुमजाव पद्धतीचं, ज्याला अलीकडच्या मराठीत आपण युटर्न म्हणतो, असं धोरण राखलेलं नाही. एक साधं उदाहरण देतो की 1947 ते 1990 या काळामध्ये अत्यंत समाजवादी पद्धतीनं वाटचाल करणारं असं सरकार आणि असं आर्थिक धोरण आपल्या देशानं राबवलं. मग त्या काळामध्ये सुद्धा बहुतांश काळ जरी काँग्रेसची राजवट असली तरी 1977 ते 1979 ही जनता राजवटीची कारकीर्द होती, पण आपल्या अर्थकारणानं रंग बदलला नव्हता. 1991 सालपासून आपल्या देशांमध्ये आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू झाला. नरसिंहरावांपासून आज मोदींपर्यंत जवळजवळ 6 पंतप्रधान झाले तरीही आपल्या देशानं अर्थकारणानं घुमजाव केलेलं नव्हतं. त्याचीच ती पुनरुक्ती आहे. त्यामुळे त्याला निष्कारण राजकीय रंग देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. निश्चितच. टिळक सर, पण केंद्र सरकार श्वेतपत्रिका सादर करणार आणि 2014 पूर्वीपर्यंत जे काही गैरकारभार झालेले होते त्यातून धडा घेण्याची गरज आहे असंही म्हणताना त्या दिसलेल्या आहेत. त्यामुळे याच्याविषयी प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. तर हे होते टिळक, आर्थिक अभ्यासक. त्यांनी हा जो अर्थसंकल्प आहे तो नेमका कशा पद्धतीचा होता याविषयी आपल्याला विश्लेषणात्मक अशी माहिती दिल्याचं पाहायला मिळतंय. सरकारनं आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा टिळक यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर मोठ्या घोषणा त्यांनी केलेल्या नाहीये. सरकारला टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यासाठी वाव नाही असंही टिळक यांनी सांगितलेलं आहे. तर सरकारनं आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. जरी लोकसभेच्या निवडणुका असतील तरी सुद्धा अशी ही प्रतिक्रिया टिळक यांनी दिली आहे. Of the PLI scheme, which is taking so much money. She talked about foreign investment without acknowledging that investment has come down significantly. She talked, frankly, about a number of things that are couched in vague language like for confidence and hope and so on. But when it comes to hard figures, there were very few figures available. For example, she talked about foreign direct investment without acknowledging that it has come down as a percentage of GDP, not gone up. She talked about, she didn't talk about unemployment, which has gone up to record levels. She didn't talk about youth unemployment. She didn't talk about declining female labor participation when talking about Nari Shakti. So there were so many omissions. I must say that this is going to be a very, very disappointing speech in terms of being couched entirely in generalities and without enough substance, nor any willingness to address the specific problems of the economy. She could have taken credit for certain things and challenged certain things, but instead what she gave us was nothing but unvarnished PR kind of rhetoric. So GDP has been given the new definition, that is governance. तर ही प्रतिक्रिया आपण बघितलेली आहे. दरम्यान अर्थतज्ञ भालचंद्र कांगूर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. कांगूर सर, तुम्ही हा जो अंतरिम अर्थसंकल्प होता तो ऐकलेला असेल. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प नेमका कसा होता? मला सर्वप्रथम आपल्या फायनान्स कमिशनची आणि फायनान्स मिनिस्टरची गंमत आहे की 2021 साली जो राष्ट्रीय जनगणना व्हायला पाहिजे होती की ज्याच्या आधारे आपण सगळ्या गोष्टी करतो ती झालेली नसल्यामुळे ते आता खोट्या आकडेवारी देऊन करण्याच्या पलीकडे काही करू शकतील असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे भारतामध्ये आज बेरोजगारी आहे, महागाई वाढलेली आहे आणि भारतामध्ये जी परदेशी गुंतवणूक कमी झालेली आहे, या सगळ्या आकडेवारीवर ज्याला म्हणतात आकडेवारी पुसून टाकण्याचा प्रयत्न
या बजेटमधनं केला गेलेला आहे आणि केला जाणार आहे. कारण का निवडणुका 2024 भारतामध्ये अशी प्रथा आहे की निवडणुकीच्या आधी बजेटचा उपयोग करून निवडणुकीवर प्रभाव पाडू नये म्हणून कुठल्याही सवलती वगैरे जाहीर करू नये अशी स्कीम असते. अर्थात ह्या सरकारकडनं तशी अपेक्षा ठेवणं कठीण आहे, पण तरीही खोटकडेवारी करून लोकांना सगळं 5 वर्ष सगळं आलबेला झालेलं आहे. देशाची खूप विकास झाली आहे, प्रगती झालेली आहे, अशा पद्धतीची मांडणी राष्ट्रपतींनी केलेली होती आणि त्याचीच पुढे पुनरावृत्ती या बजेटमध्ये झाली आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे खोटं बोल रद्दून खोटं बोल, परिस्थिती मात्र ग्राउंड लेवलवर कठीण आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसणार आहे. निश्चितच कांगो सर, पण त्याच वेळेला निर्मला सीतारामन यांनी मोठमोठ्या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत आणि 2047 पर्यंत आपण खूप पुढे जाऊ असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आणि जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर करू, पण त्यापूर्वी एक श्वेतपत्रिका सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मी आधी सांगितलं ना तुम्हाला की 5 वर्ष त्यांनी जे श्रीमंत माणसांना सवलती देण्याचं जे धोरण अवलंबलेलं आहे त्याच्यामुळे भारतामध्ये सर्वसामान्य मूल्य आहे तो अनेक सापडलेला आहे. एकीकडे म्हणायचं की सबका साथ सबका विकास आणि प्रचंड प्रगती होती आणि दुसरीकडे 5 किलो धान्य 5 वर्षापर्यंत 80 कोटी लोकांना फुकट देण्याची गोष्ट करायची. हे हा विरोधाभास जनतेला कळत नाही असं वाटतं का? म्हणजे अशी म्हण आहे की तुम्ही काही लोकांना नेहमीच मूर्ख बनवू शकता पण सगळ्यांना सर्व काळ मूर्ख बनवू शकत नाही. त्यामुळे मला असं खात्री आहे की किती जरी लोटापोटी करण्याचा प्रयत्न केला तरी वास्तव लपवणं कठीण जाणार आहे, कठीण होत जाणार आहे. निश्चितच कांगो सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या विश्लेषणात्मक माहितीसाठी. अर्थतज्ञ भालचंद्र कांगो हे आपल्यासोबत जोडले गेले होते आणि विरोधाभास हा दिसून येतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी बजेट नंतर दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.